नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। उदय सामंतांच्या त्या बॅनरवरून कणकवलीत राडा, शिवसैनिक पोलिसांमध्ये बाचाबाची। मिशन हर घर तिरंगा, सिंधुदुर्गात 2.5 लाख घरांवर फडकणार तिरंगा। आणि ठाकरे शिंदे वादात कोण भासतंय स्वतःची पोळी, कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उधळलेली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। आता मोठी बातमी येते कणकवलीतून। शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या हल्ल्याचे पडसाद सिंधुदुर्गातही उमटले। हल्ल्याच्या निषेधार्थ लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले आणि पुन्हा लावण्यात आले। यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। उदय सामंत यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनर कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं लावण्यात आला होता, पण परवानगी नसल्यानं हा बॅनर प्रशासनाकडून हटवण्यात आला। त्यानंतर काही वेळातच ही परवानगी घेऊन तो बॅनर पुन्हा या चौकामध्ये लावण्यात आला, पण यावेळी शिवसैनिकांची पोलिसांशी बाचाबाची झाली। कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं उदय सामंत यांच्यावर झालेल्या निषेधाचा बॅनर लावण्यात आलाय। यावेळी सुनील पारकर, भास्कर राणे आणि शेखर राणे यांनी या बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला या बॅनरची परवानगी आपण घेतली असल्याचं सांगितलं। हा बॅनर हटवू नये असं देखील सांगण्यात आलं। यावेळी सुनील पारकर, भास्कर राणे आणि शेखर राणे यांची पोलिसांशी बाचाबाची झाली। यावेळी कणकवली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस अधिकारी देसाई, बापू खरात आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पोलिसांनी या तीनही कार्यकर्त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नोटिसा देखील बजावण्यात आल्या। पोलिसांनी आता आम्ही नगरपंचायतीची विस्तार परमिशन घेतलेली असताना सुद्धा पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करून आणि भारतीय आम्ही पालकमंत्र्यांचा फक्त जाहीर निषेध, बाकी तिथे कुठे आक्षेपार्ह संविधान आम्ही काही लिहिलेलं नाही आहे, तरी पण पोलीस जबरदस्ती करून तो बॅनर काढतायत। तर कायद्याचं राज्य आहे की कसलं राज्य आहे हे तर आम्हाला काही समजत नाही आहे। एखाद्या व्यक्तीवर भ्याड हल्ला झाल्यानंतर निषेध केला जातो, त्या निषेधाचा जर बॅनर काढला असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही। पंचायतीकडे रितसर परमिशन मागितली, 500 रुपयाची पावती माझ्या खिशात आहे, ती पोलिसांना आम्ही दाखवली। पोलीस म्हणतात नगरपंचायतीची रितसर परमिशन आणा। नगरपंचायतीची जबाबदारी होती आम्हाला रितसर परमिशन देणे। पोलीस प्रशासनाने आपल्याला नोटीसही बजावली आहे की काय आहे? की पोलीस प्रशासन दंडुकेशाही आहे, त्या दंडुकेशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उठवला। नोटीसमध्ये काय नमूद केलं आहे की त्यांनी भारतीय संविधानाची कलम वगैरे घातलेली आहेत। 149 खाली आम्हाला नोटीस दिलेली आहे। प्रश्न शिंदे साहेबांनी सुद्धा अजूनही सांगितलं मी शिवसेना सोडले, मी शिवसेनेचंच आहे आणि खरी शिवसेना आमची आहे। आमच्या बॅनरवर माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत। शिवसेनेने आतापर्यंत आमच्यावर कोणती हाकलपट्टीची कारवाई केलेली नाही आहे, त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही आहोत। उदय सामंतनी सुद्धा काल सांगितलं की मी सुद्धा शिवसेना, आणि कुठेही याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांची हाकलपट्टी केली गेली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। उधळलेली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे
गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सत्याग्रह केलेल्या शिरोडा मिठागर या ऐतिहासिक ठिकाणाचं महत्त्व जगभरातील पर्यटकांपर्यंत जावं, तसेच जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदांच्या माध्यमातून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रम आणि 2.5 लाख तिरंगा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनानं हाती घेतलाय. भारत देश यावर्षी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. यानिमित्त 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्य महोत्सव पर विविध उपक्रम राबवण्यात येतील. हर घर तिरंगा फडकवण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषद प्रशासनानं उपक्रम हाती घेतलाय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1,25,000 तसेच शहरी भागातील नगरपंचायत, नगर परिषदांच्या माध्यमातून 2,50,000 तिरंगा घर घर फडकवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा मिठागराला ऐतिहासिक महत्त्व असून ब्रिटिश सरकारनं मिठावर कर लावल्यानं याविरुद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930ला या मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी इथं मोर्चा काढला होता. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मिठाच्या सत्याग्रहाला महत्त्व आहे. जिल्ह्यातील या ऐतिहासिक घटनेचा ज्वलंत इतिहास जनतेसमोर आणि पर्यटकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अजूनही काही ऐतिहासिक ठिकाणे शोधून ती प्रसिद्धीस आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गुरुप्रसाद दळवी, कोकण 7 लाईव्ह, सिंधुदुर्ग. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्यार, आनंदी रहा. ठाकरे हे नावही शिवसेनेइतकं महत्वाचं. मात्र ठाकरेंना आव्हान देत शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या तुफान फैरी झडल्या. केवळ इतक्यानंच समाधान झालं नाही, तर पुण्यात शिंदे गटाच्या उदय सामंतांवर हल्ला झाला. त्यानंतर या वादात अनेकांनी उड्या घेतल्या. मात्र शिवसेनेतल्याच या 2 गटात सुरू असलेल्या संघर्षात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कुणी करताय का, याचीही चर्चा सध्या रंगली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला उत्स्फूर्त की पूर्वनियोजित? उदय सामंत यांचा कडक इशारा. राणेंनीही घेतली संघर्षात उडी. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला आता हिंसक वळण लागलंय. शिंदे गटात सामील झालेले आणि मवियामधील माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला. पुण्यातील कात्रज परिसरात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. गाडीवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्या. गद्दार गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. महत्वाचं म्हणजे कात्रज भागात मंगळवारी आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवत हल्ला केला. आतापर्यंत केवळ आरोप प्रत्यारोप केले जात होते. उद्धव ठाकरे यांच्यापासून आदित्य ठाकरे, संजय राऊत या सगळ्यांवरच या बंडखोर आमदारांनी निशाणा साधला होता. त्यामुळं काही दिवसांपासून या बंडखोरांविरोधात संतापाची लाट पसरली होती. त्याचाच भडका उडाला तो या प्रकरणात. या हल्ल्यानंतर भाजपचे अनेक नेते मंडळी उदय सामंत यांच्या समर्थनार्थ उतरली आहेत. यात पहिली प्रतिक्रिया आली ती राणे बंधूंची. निष्ठा यात्रेबरोबर आता फटके यात्रा काढण्याची वेळ आली आहे. म्याव म्याव बंद होईल असं ट्विट करत आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तर दुसरीकडे निलेश राणेंनी बाळासाहेबांच्या वक्तव्याची आठवण करून देत धडा शिकवला पाहिजे असं म्हटलंय. ज्या 25 लोकांनी हल्ला केला त्यांचा नाही, पण यातून त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना धडा शिकवला नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. शत्रू ज्या भाषेत बोलतो त्या भाषेतच त्याला उत्तर द्या, हे देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते असं ट्विट राणेंनी केलंय.
यानंतर दिवसभर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच राहिलं। या सगळ्या गदारोळावर उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया आली। गद्दार म्हणता तरी शांत आहे, शिव्या घालता तरी शांत आहे, आई वडिलांना शिव्या घातल्या तरी शांत आहे, लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे हतबल आणि असहाय्य नाही, काळ ह्याला उत्तर आहे, अंत पाहू नका असा इशाराच त्यांनी दिलाय। आणखी एक ट्विट करत त्यांनी अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणारही नाही असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। खरं तर शिवसेनेतल्या एका घरातल्या दोन गटातला हा वाद संघर्ष मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्यातली दरी आणखीन वाढावी असा कोण जाणून बुजून प्रयत्न तर करत नाहीये ना। स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या गटाला कोणी दुसरंच तर भडकवत नाहीये ना, की उदय सामंत यांनीच सहानुभूती मिळवण्यासाठी हा हल्ला तर घडवून आणला नाही ना, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्यात। मात्र हा राजकारण्यांचा संघर्ष महाराष्ट्राला मागे नेणारा आहे एवढं मात्र निश्चित। जुईली पांगम, कोकणसाद लाईव्ह। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे। शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते। शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत। काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर। दीपक केसरकर शिवसेना पक्षावर आणि शिवसेनेवर टीका करतायत। गांधी चौकात आदित्य ठाकरेंना मिळालेला प्रतिसाद पाहता सभेला 200 माणसं उपस्थित होते असं सांगून केसरकर यांनी शिवसैनिकांचा अपमान केलाय असं मत तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केलाय। दीपक केसरकर गेले काही दिवस शिवसेना पक्षावर आणि शिवसेनेवर टीका करत आहेत। काल आदित्य साहेबांची भव्य दिव्य सभा ही सावंतवाडी गांधी चौक येथे पार पडली। गांधी चौकामध्ये ज्या पद्धतीने जनतेने प्रतिसाद दिला त्या जनतेचा सर्वप्रथम आभारी आहे। ज्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांनी आशीर्वाद दिल्यानंतर दीपक केसरकरांना 2 वेळा आमदार केलं, पक्षप्रमुखांनी त्यांना मंत्रिपद 5 वर्ष दिलं, अशा दीपक केसरकरांच्या कुठचीही जाणीव न ठेवता गद्दारीची आणि बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर ज्या पद्धतीने इथला जनतेने, मतदारांनी असेल, शिवसैनिकांनी असेल, रोष व्यक्त केला कालच्या सभेत, खऱ्या अर्थानं दीपक केसरकरांनी कालच्या सभेचा 200 माणसं उपस्थित होती असा उल्लेख करून खऱ्या अर्थानं अपमान केलेला आहे। आज खऱ्या अर्थानं आदित्य साहेबांचं मला अभिमान आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राला सरकार, उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आदित्य साहेबांनी त्यांना साथ दिली आणि मंत्रिपद गेल्याचं दुःख उराशी न बाळगता ह्या महाराष्ट्राचा काळजी करण्याचा दौरा, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जनतेची काळजी आहे हे दाखवून दिलं। दौऱ्यातून महाराष्ट्रभर जनतेशी फिरत आहेत, बोलत आहेत, संवाद साधत आहेत आणि दुसरीकडे मात्र दीपक केसरकर ह्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेला आहे। गेले 55 दिवस झाले दीपक केसरकर अजून मतदारसंघात आलेलेच नाहीत। खरोखर मला आदित्य साहेबांचा अभिमान आहे की मंत्रिपद गेल्यानंतर, महाराष्ट्रातलं शिवसेनेचं सरकार गेल्यानंतरही आज एक युवा नेतृत्व ह्या महाराष्ट्राला, जनतेला प्रेरित असं काम करतंय। अभिमान आहे त्यांचा आणि हे त्यांचं वय काढतायत। लाज वाटली पाहिजे तुम्हाला त्यांचं वय काढताना। आज ज्या पद्धतीने शिवसेना पक्षात तुम्ही आलात, उद्धव साहेबांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं, ह्या महाराष्ट्राची सत्ता बसल्याबरोबर तुम्हाला पहिली 5 वर्ष मंत्रिपद दिलं,
चांगली खाती दिली, वित्त खातं दिलं, गृह खातं दिलं, ग्रामविकास खातं दिलं, तुमचा योग्य मान सन्मान दिला, चांदा ते बांदा योजनेला तुम्हाला पाठबळ दिलं, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणीसाठी निधी दिला. त्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तुम्हाला थोडीसुद्धा कुठे दयामाया आली नाही का? आज ते सर्व झालं तरी आज तुम्ही त्या पक्षावरती, आमच्या नेत्यांवरती ज्या पद्धतीने टीका करताय, तुम्हाला कुठेच जनाची नाही मनाची लाज वाटत नाही का? पण ह्याची आम्हाला काळजी नाही. कालच्या सभेतून सावंतवाडी विधानसभेतल्या सर्व मतदारांनी दाखवून दिलंय, जनतेने दाखवून दिलंय की ते आमच्यासोबत आहेत. पुन्हा एकदा आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना एक ताकद, एक ऊर्जा मिळालेली आहे. युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेबांच्या ह्या झंझावती दौऱ्याने आमच्यामध्ये जी ताकद, जी उमेद आलेली आहे, नक्कीच ह्याच्या पुढे दीपक केसरकरांना ह्या मतदारसंघात पराभव हा करून दाखवणारच. आज दीपक केसरकर ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव गुण आहे, शांत, सुसंस्कृत, हा जनतेला कळलेला आहे, हा गद्दार चेहरा आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी दहशतवाद म्हणून ह्या सिंधुदुर्ग जनतेला लढ्याला एक रूप दिलं होतं, त्याच आज राणींच्या बाजूला हे मांडीला मांडी लावून बसणार हे आज जनतेला कळून चुकलं आहे. म्हणून जनतेला आज त्यांचं खरं रूप हे समोर आलेलं आहे. आज त्यांनी आमच्या किती नेत्यांवरती टीका केली, खासदारांवरती टीका केली, काही केलं तरी आज जनतेने ठाम विचार केला आहे की गद्दार तो गद्दार आहे, गद्दाराला धडा शिकवलेला आहे. आणि ही परशुरामाची भूमी आहे, ही कोकणची भूमी परशुरामाची भूमी आहे. इथेही गद्दाराला आणि बंडखोरांना कधीच थारा मिळालेला नाही, हा इतिहास आहे. आणि याच्या पुढे सुद्धा मला वाटतं कालच्या सभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की जनता आमच्यासोबत आहे, ह्याच्या पुढेही राहील. आणि त्यामुळे मी खरोखर जनतेचा आभारी आहे, इथल्या मतदारांचा आभारी आहे. आणि ह्याच्या पुढे मी त्यांना ग्वाही देतो आपल्या माध्यमातून, ज्या पद्धतीने आपल्याला प्रेरित अपेक्षित काम शिवसेनेच्या माध्यमातून अपेक्षित आहे, हे काम आम्ही करू. ज्या पद्धतीने बाळासाहेबांची शिकवण आहे, 80% समाजसेवा, 20% राजकारण, मी म्हणतो 100% इथे समाजकार्य केलं जाईल आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही काम करत राहू. ते पोकळ गोष्टी ह्या वेळी दीपक केसरकरांच्या नुसत्या वल्गना राहिलेल्या आहे. आज दीपक केसरकरांनी असल्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही मतदारसंघात या, जनतेचं सर्वप्रथम काम करा. जनतेला अपेक्षित रखडलेले प्रोजेक्ट आहेत तुम्ही दिलेली, तुम्ही 10 वर्षात जनतेला अनेक वचनं दिलीत. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल गेली 5 वर्ष रखडलं आहे. आज तुम्ही विनायक राऊत साहेबांवरती बोलताय. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोणामुळे रखडलं? तर राऊत साहेबांमुळे. अहो, तुम्ही ह्या मतदारसंघात 15 वर्ष आमदार आहात. कुठचे प्रोजेक्ट आणलेत, किती प्रोजेक्ट तुम्ही चालू ठेवलेत, हे सर्वप्रथम बघा जनतेमध्ये. गेल्या 5 वर्ष मंत्रिपद असताना उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्रिपद दिलं. ह्या मंत्रिपदात तुम्ही काय काय केलं, चांदा ते बांधामध्ये किती यशस्वी करून दाखवली ते बघा. त्याच्यानंतर आज बस स्टँड साधं ते अजून उभारलेलं नाही. गेली 7 वर्ष झाली ते अजून काम रखडलेलं आहे. कधी इमारत पडते हे कळत नाही आहे. तुमच्या मतदारसंघात तुमचं लक्ष आहे का? मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल न्यायप्रविष्ट गोष्ट असताना सुद्धा तुम्ही तिथं नारळ फोडलात. ह्या सगळ्या गोष्टी सावंतसाहेब ऐका, ह्या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना तुम्ही ह्या गोष्टी करताय. मला सांगा, तुम्हाला जनतेने आमदार, तुमचं कार्यकर्तृत्व, तुमचं म्हणजे कर्तव्य काय आहे हे विसरताय आणि वरती पक्षाला आमच्या चॅलेंज करताय. अहो, चॅलेंज असली आम्ही भरपूर स्वीकारलेली आहे शिवसैनिकांनी. उद्धव साहेबांना जर चॅलेंज देत असाल तर शिवसैनिक म्हणून आम्ही ते पेलायला सक्षम आहोत. परंतु एक गोष्ट आहे, ह्या मतदारसंघाचं काय, मला म्हणायचं ह्या मतदारसंघाचं काय, ह्या जनतेने तुम्हाला 3 वेळा निवडून दिलं त्यांचं काय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा,
20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे इथं झालेला हल्ला हा शिवसेनेकडून झाला की शिंदे गटाला सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्याकडूनच करून घेण्यात आला? या हल्ल्याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केलंय. सभा तिथे होत होती, त्याच्या 300-400 मीटरच्या परिघात जाणं आणि या जो काय हल्ला, सो कॉल हल्ला आहे, तो त्याची पण चौकशी होईल की हा हल्ला भावनेच्या उद्रेकात झाला का सिंपथी मिळवण्यासाठी करून घेतला. कारण आज सिंपथी कमी होते, म्हणजे जे काय 40 आमद्यांचं जे चाललं होतं ना, हे ते विफल होत आहे. ती स्ट्रॅटेजी आहे का? ओ तुमचे सीएम आहेत ना, आता मुख्यमंत्री कोण आहे? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. सर्वोत्तमच्या ध्यासातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा अवलंब करण्याची आपली परंपरा कायम ठेवत भारतातील आघाडीची स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन सेवा देणारी संस्था म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आकाश बायजूसनं नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास असं आकाश ऑडी प्रेप हे भारतातील पहिलं सर्वकष विज्ञान ऑडिओ बुक लॉन्च केलंय. आकाश ऑडी प्रेप हे नाविन्यपूर्ण असे वेब तसेच ॲप आधारित ऑडिओ बुक असून यामध्ये त्या विषयातील तज्ज्ञांनी वैज्ञानिकदृष्ट्या विकसित केलेल्या अभ्यास साहित्याचं पॉडकास्ट उपलब्ध आहे. या ऑडिओ बुकच्या माध्यमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र तसेच प्राणीशास्त्र या विषयातील 11वी आणि 12वी इयत्तातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन साहित्य उपलब्ध करण्यात आलंय. मान्यवरांच्या उपस्थितीत हे ऑडिओ बुक लॉन्च करण्यात आलंय. डिजिटल परिवर्तन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दृक तसेच श्राव्य स्वरूपात विविध विषयांतील संकल्पना, अभ्यासक्रमांची मांडणी करत प्रभावी आणि कार्यक्षम अशी शिक्षण अध्ययन पद्धती उपलब्ध करण्याचा आणि वैज्ञानिक संकल्पनांची समज घडवणं आणि दीर्घकाळ ती आठवणीत ठेवण्यास मदत करणं हा ऑडी प्रेपचा उद्देश आहे. ऑडी प्रेपमुळे कुठेही केव्हाही ऑडिओ बुक ऐकण्याची आणि त्याद्वारे शिकण्याची संधी ऑडी प्रेपनं उपलब्ध केली आहे. या ऑडिओ बुकमध्ये स्पेस्ड रिपिटिशन ही विशेष सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यतः नावडीचे वाटणारे विषय, संकल्पनाही सहजपणे समजून घेणं आणि त्याविषयी आकलन वाढवणं शक्य होणार आहे. एकूणच प्रभावी वेळ व्यवस्थापन करणं आणि दीर्घकाळ वैज्ञानिक तत्व लक्षात ठेवणं आता सहज शक्य होणार आहे. उच्च दर्जाचे ध्वनी तंत्रज्ञान, योग्य मॉड्युलेशन तसेच स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारवाणी या वैशिष्ट्यांनी सजलेल्या या ऑडिओ बुकमध्ये आकाशमधील तज्ज्ञांनी विकसित केलेला अभ्यासक्रम तसेच गत वर्षातील विषयांवर प्रश्नावली निटी-ग्रिटी या विभागात देण्यात आल्या. तसेच प्रभावी निमोनिक्स तंत्राचा अवलंब, विविध आकृत्या, रचना, सारण्या, फ्लो चार्ट यांचे विस्तृत विवेचन आणि विश्लेषणही विद्यार्थ्यांना विविध विषयांचं सहज सुलभ आकलन होण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या ऑडिओ बुक मध्ये कंटेंट बिल्डर हे वैशिष्ट्यही समाविष्ट असून त्यामुळे एनसीईआरटी अभ्यासक्रमाच्या बाहेर असलेल्या पण महत्त्वाच्या अशा नीट संकल्पनांचाही समावेश करण्यात आलाय. तसेच परीक्षांच्या सहज सुलभ सर्वकष तयारीसाठी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक स्वयं चाचणी करता यावी यासाठी संवादात्मक प्रश्नमंजुषाही सादर करण्यात आल्यात. तसेच प्रत्येक धड्यानंतर जलद उजळणी करता यावी यासाठी ऑडी प्रेप मध्ये जलद उजळणी तसेच स्मरण सुलभ पद्धतीनं महत्त्वाच्या सूत्रांचा संच देण्यात आलाय.
ऑडी प्रेपच्या घोषणेप्रसंगी AESLचे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले, आम्ही पुरोगामी विचारांची संस्था असून विद्यार्थ्यांच्या पहिल्या दृष्टिकोनाला आम्ही नेहमीच सन्मान देत आलोय. उपयुक्त, सुलभ आणि सहज अध्ययन पद्धती उपलब्ध करण्यासाठी नाविन्यपूर्ण सर्वोत्तम तंत्रज्ञानांचा विकास करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. शैक्षणिक क्षेत्रात नवनवे ट्रेंड आणण्यात आम्ही नेहमीच अग्रभागी राहिलो. आता सादर केलेले ऑडी प्रेप हे ऑडिओ बुक नीट परीक्षांसाठी पथदर्शी असं साधन ठरणार आहे. या सर्वकष ऑडिओ बुक मध्ये तज्ञ शिक्षकांनी विकसित केलेले उच्च दर्जाचे अभ्यास साहित्य असून याद्वारे बहुविज्ञान केंद्री अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांना सहज सुलभ अध्ययन करणं शक्य होणार आहे. ऑडी प्रेप हे एक छोटेखानी ऑडिओ बुक असून यामुळे वेळेचा प्रभावी वापर आणि व्यवस्थापन करणं शक्य होतं. कधीही कुठेही सहजपणे हे ऑडिओ बुक ऐकता येतं. यामध्ये वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालेले दीर्घकालीन स्मरणशक्ती तंत्रावर विकसित केलेली स्पेस रिपिटिशन ही सुविधाही उपलब्ध आहे. तसेच छापील अभ्यास साहित्याचं वाचन, श्राव्य माध्यमातून अभ्यास वाचन ऐकणं, तसेच महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित करणं, संक्षिप्त नोट लिहिणं याद्वारे स्पर्शज्ञान अशा बहुज्ञानकेंद्री शिक्षण पद्धतीद्वारे अध्ययनाची सुविधाही या ऑडिओ बुक मध्ये उपलब्ध आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी आकाश बायजूसच्या 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना ऑडी प्रेप मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. So as you all know कि last year we collaborated with Byju's and EdTech Giant. So with the amalgamation we have the expertise of offline and they have the expertise of online. So with the both amalgamation of online and offline, so this is a complete boon to all of our students. We are here for the launch of Audio Prep. So this is an innovative and unique product which we are going to offer to our students. This is actually an audio book which will podcast all our essence, all our contents of study packages and different type of things to our student. Just go to website, go to our आकाश ऐप, वहाँ पर क्लिक करें और एक पूरा प्रोसेस हमने बच्चों को समझा रखा है कि we have to use our study package, at the same time we have to listen what has been podcasted by the audio prep. So it's completely free of cost for our internal students for now. हमारा जो भी USP अभी तक रहा है ऑफलाइन एक्सपर्टीज़ में वो एज इट इज़ कंटिन्यू है. अभी तक क्या होता था कि अगर बच्चे को आकाश से कोई भी सर्विस लेनी है तो उसे हमारे क्लासरूम में आना पड़ता था, या उसके पास एक डिजिटल प्लेटफॉर्म था हमारा iTutor प्लेटफॉर्म, जहाँ से वो विजुअलाइज कर सारी चीज़ों को देख सकता था और वहाँ पर जो भी कंटेंट है उसका एक्सेस उसे मिल सकता था. बट दिस विल बी अ यूनिक ऑफरिंग फ्रॉम आकाश. अगर उन्हें घर पर भी सुनना है, कहीं ट्रैवल करते हुए सुनना है, वो इस ऑडियो, चूँकि दिस इज अ सिंपल पॉडकास्ट. वी आर हैविंग 2 branches at Goa. One of which is located at Panjim branch and the other one is located at Margao branch. And also at the same time we are having some tie-ups at 3 locations. One is at St. Brito's, Mapsa and GVM Ponda, and we are running one extension center at Wasco also. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. पाणलोटच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश रावळे यांनी दिलाय. पाणलोटच्या विरोधात सुरू असलेल्या आंबोली ग्रामस्थांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलाय. यावेळी ते बोलत होते. पाणलोटमध्ये अनेक वेळा आरोप झालेले आहेत की मोठा भ्रष्टाचार हा पाणलोट योजनेमध्ये होतो आणि यावेळी वारंवार ह्या जे प्रकरण आहे या संदर्भात वारंवार कृषी विभागावर ताशेरे ओढले जात आहेत. जनतेमधून आरोप केले जात आहेत की अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतोय. पाणलोट जे योजना आहे त्या गावागावामध्ये योजना राबवताना स्थानिक जे पुढारी आहेत, स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, ह्यामध्ये भ्रष्टाचार करून आपल्या कार्यकर्त्यांना ह्याचा लाभ देताना दिसत आहेत आणि ह्याचा लाभ देत असताना मतदानाच्या वेळी किंवा निवडणुकीच्या वेळी ह्याचा फायदा उठवताना दिसत आहेत. तर आज हे आंबोलीतलं प्रकरण आहे. ह्याचं सुद्धा आंबोलीतल्या ग्रामस्थांचं असंच म्हणणं आहे की जे 222 योजना लाभार्थी झालेत
ज्यांना लाभ ह्या योजनेचा मिळाला तो चुकीच्या पद्धतीने मिळालेला आहे. त्यांना कुठचेही निकष धाब्यावर बसून ह्यांना योजनेचा लाभ दिलेला आहे. आणि जे खऱ्या अर्थानं प्रामाणिक किंवा सत्य लाभार्थी होते, ज्यांना लाभ ह्याचा योजनेचा मिळाला पाहिजे, त्यांना वंचितच राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक गावात अशाच तऱ्हेने होत राहिलेलं आहे. आंबोलीमध्ये जेव्हा ग्रामपंचायत सोसायटी इलेक्शन होते त्यावेळी तिथल्या जे सत्ताधारी आहेत, ग्रामपंचायतमध्ये जे सत्ताधारी आहेत, त्यांनी मात्र त्या योजनेचा लाभ हा तिथल्या मतदारांना करून दिला आणि आपल्या तऱ्हेने निवडणुकीत कसा फायदा उठवता हे बघितलं. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते होते किंवा ज्यांची मतं आपल्याला मिळायला पाहिजेत अशांना त्यांनी लाभ दिला. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत, त्यांचे घरातले कुटुंबीय सुद्धा आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने इथं मोठा भ्रष्टाचार होताना दिसतोय. आणि ह्यामुळे ह्याविषयी सुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही उठाव घेणार आहोत. तालुकाभर ह्या संदर्भात मी तालुक्याची लवकरात लवकर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन गावातल्या गावात चाललेला पाणलोटचा भ्रष्टाचार विरुद्ध माहिती घेईन आणि संबंधित विभागाला 100% ह्याचा जाब विचारला जाईल आणि चौकशी लावली जाईल. या संदर्भात एक मोठी गोष्ट होते ती म्हणजे संजीवनी बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था इन्सुलीमध्ये आहे आणि ह्या संस्थेमार्फत हा कारभार केला जातो, आर्थिक म्हणा किंवा काही म्हणा. तर ह्या संजीवनी बहुउद्देशीय संस्थेची सुद्धा मला वाटतं चौकशी होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच मला वाटतं मी ही गोष्ट आमचे खासदार विनायक राऊतसाहेब आणि आमदार वैभव नाईक आहेत तर त्यांच्या कानावर घालून त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्या, आनंदी रहा. फेर तपासणीत देविकाला 99.60% गुण असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान तिला प्राप्त झालाय. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात असताना ज्येष्ठ शिवसैनिक अनिल परुळेकर यांनी तिचा सावंतवाडीत विशेष सन्मान करत कौतुकाची थाप मारली आहे. मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत SL देसाई विद्यालयाची विद्यार्थिनी देविका गिरीधर पडते हिनं 99.60% गुण मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मराठी विषयात फेर तपासणीत तिला एकूण 90 ऐवजी 97 गुण मिळाले. 17 जूनला निकाल जाहीर झाला होता तेव्हा देविकाला 99% गुण मिळाले होते. कणकवलीचा आर्यन मोरे 99.40% गुणांसह प्रथम आला होता. तिच्या या यशानंतर सर्वात प्रथम सावंतवाडीत तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात असून ज्येष्ठ शिवसैनिक अनिल परुळेकर यांनी तिचा सावंतवाडीत विशेष सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल परुळेकर, गिरीधर पडते, जान्हवी पडते, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, DM सामंत, अजित फाटक, रवी सातवळेकर, सुनील सावंत, दत्ता साळगावकर, रमाकांत पाटणकर आदी उपस्थित होते. नमस्कार, मी देविका पडते, SL देसाई विद्यालय पाठ या शाळेची विद्यार्थिनी. मला 10वीमध्ये 99.6% पडले. याचं सर्व श्रेय माझ्या शाळेच्या संस्थेला, माझ्या शिक्षकांना आणि मी माझ्या पालकांनाही देते. आणि त्यांनी जे माझ्यासाठी कष्ट घेतले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचली आहे. मी फक्त शाळेचे शिक्षकांनी शिकवलेलं सर्व फॉलो केलं. मी कोणतेही प्रायव्हेट क्लासेस केले नाहीत. आणि कोरोना काळामुळे जरा शाळा जरी लेट सुरू झाली तरी ऑनलाईन पद्धतीने आमच्या शिक्षकांमुळे आणि शाळेच्या संस्थेने केलेल्या प्रयत्नामुळे आम्हा सर्व मुलांचा अभ्यास देखील नीट झाला. त्यानंतर आमच्या शाळेचं रिझल्ट देखील 100% लागलं. याचे सर्वांना आनंद आहे. आणि मला जे हे यश मिळालं आहे त्यामध्ये सर्वजण माझं कौतुक करत आहेत, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि माझ्या यशापाठी असणाऱ्या सर्वांचे पण मी आभार मानते. नीट परीक्षा देणार आहे ज्याच्यामुळे मला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी 2 वर्ष मी नीट परीक्षेचा अभ्यास करणार आहे आणि त्यामधूनही मला जे यश मिळेल यासाठी सर्वांच्या आशीर्वादामुळे मला जे यश मिळेल त्यासाठी पण धन्यवाद. आणि एवढे म्हणजे आता सर्वांनीच माझं रिचेकिंग झालं पेपराचं आणि माझे 89 जे मराठीत मार्क मिळालेले ते 97 मार्क झाले आणि त्यामुळे माझा सिंधुदुर्गातून प्रथम नंबर आला. आणि त्यामुळे माझ्यावर कुठेतरी हा अन्याय म्हणू शकत नाही, पण जी झालेली चूक आहे त्यामुळे थोडं पाठी राहिलं गेलं. पण याचं दुःख असं नाही आहे. पण आता जे सर्व कौतुक करत
आहे त्याचा अत्यंत आनंद होत आहे. आधी पण तेवढाच आनंद झालेला, परंतु मी जे कष्ट केलेले मला माहिती होतं की एवढे कमी मार्क नाही पडणार, त्यामुळे मी हे पाऊल उचललं आणि त्याला सर्वांनी मला साथ दिली. त्यामुळे देखील माझे आता जे कौतुक होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रतिष्ठान ग्रुप पुढे सरसावलाय. गडकिल्ल्यांचं संवर्धन ही सध्या महत्त्वाची बाब ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वराज्याची निर्मिती करताना या गडकिल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं. त्याचमुळे स्वराज्य उभं राहिलं. पण या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं आवश्यक असून आपल्या पुढील पिढीला ते द्योतक ठरते. त्यामुळे या गडकिल्ल्यांची साफसफाई तसेच डागडुजी होणं महत्त्वाचं आहे. यासाठी कुडाळ तालुक्यातील शिवप्रतिष्ठान ग्रुप झराप कांबळेवीर मार्फत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असलेल्या रांगणागडावर 1 ऑगस्टला वृक्षारोपण आणि साफसफाई उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामकिशोर करंगुटकर, उपाध्यक्ष घनश्याम आळवे, सचिव अमोल पाटकर, सुबोध शिरोडकर यांच्यासह एकूण 14 सदस्य उपस्थित होते. रांगणागडावरील प्रसिद्ध गणपती मंदिर, गणेश मंदिर या ठिकाणी आगमन झाले आहे झराप कांबळेवीर ग्रुपचं. या ठिकाणी या पुरातन गणेश मंदिराच्या परिसराची सफाई या ठिकाणी चालू आहे. शिवप्रतिष्ठान ग्रुप कांबळेवीर या ठिकाणी आपल्या सहकार्यातून या ठिकाणी गणेश मंदिराची साफसफाई करताना दिसत आहे. अतिशय पुरातन असं गणेश मंदिर आणि त्या ठिकाणी वाढलेली सर्व रानमोडी यांची साफसफाई करताना संपूर्ण शिवप्रतिष्ठान या ठिकाणी साफसफाई करत आहे. तिरड्याची झाडं आहेत, त्याचप्रमाणे जंगली झाडं आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे शिवप्रतिष्ठान कांबळेवीर आणि आपल्या श्रमदानातून साफसफाई करत असताना संपूर्ण शिवप्रतिष्ठान ग्रुप कांबळेवीरला खूप खूप धन्यवाद देतोय. या ठिकाणी तनू वाघाटे स्वतः आपल्या देखरेखीखाली साफसफाई करताना दिसत आहेत. तनू वाघाटे, काय म्हणाल तुम्ही या कार्यक्रम राबवत आहात? कसं आहे, माणूस जन्माला आला आणि गेला, पण त्याने चांगलं कर्म केलं तेच शिल्लक राहतं. बरोबर. ज्या प्रकारे कसं आहे, आपल्या आयुष्यातला 1 तास किंवा अर्धा तास हा आपण उपक्रम राबवतोय ह्याच्यात दिलाच पाहिजे. साफसफाई किंवा हे शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी काही केलंय याची आपण जर व्यवस्थित देखभाल नाही ठेवली तर आपली पुढची पिढी आपल्याला खूप प्रश्न विचारेल की तुम्ही काय केलं. म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की हे काय जे किल्ले आहे किंवा ही मंदिर आहेत हे योग्य प्रकारे त्याची डागडुजी होऊन ते जोपासलं गेलं पाहिजे. हेच आमचं ध्येय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आपले विचार खूप मौलिक आहेत आणि अभ्यासू आहेत. त्या ठिकाणी तनू वाघाटे म्हणतात की नुसतं गडावर फिरण्यासाठी न येता आपण त्यातून काहीतरी आपली समाजसेवा घडवली पाहिजे, असा हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत कालपासून. या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय आळवे सर या ठिकाणी आहेत. सर, आपण काय म्हणाल या संदर्भात? 2 मिनिटं आपलं मनोगत व तसंच उभं राहून द्या. आता वाघाटे साहेब म्हणाले तसे तो इतिहास आहे तो पुढच्या पिढीला अनुभवण्यासाठी जो आपल्या परीने जेवढं जोपासण्याची आपल्या कुवतीप्रमाणे आपण प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. धन्यवाद, धन्यवाद. बरोबर आहे. पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्यासंदर्भात आपण जे मौलिक मत व्यक्त केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय करंगुटकर सर स्वतः या ठिकाणी श्रमदान करत आहेत. सर, आपण काय म्हणाल या संदर्भात? मी माझ्या
शिवप्रतिष्ठान ग्रुपला धन्यवाद देतो की त्यांनी असा हा कार्यक्रम राबवण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या मागच्या पिढीला याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. शिवाजी महाराजांनी हे मोठा असा खजिना ठेवलेला आहे आपल्या मागच्या पिढीसाठी, याचं जतन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आम्ही आमच्या खारीचा वाटा समजून हे श्रमदान करत आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद करंगोटकर साहेब. आपला खारीचा वाटा जरी असला तरी तो खूपच मोठा आहे, कारण या आपल्या या उपक्रमातून आज आपण आता पाहतोय की आताची पिढी ही फक्त आता या गडावर आता माझ्या मते 2 महिन्यामध्ये कितीतरी जण येऊन गेले असतील, परंतु अशा प्रकारची त्यांना भावना सुचणं हे खूपच कमी झालेलं आहे आणि आपण यातून हा सगळा भाग सांभाळत आहात. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व, धडाडीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी गोवेकर सर आहेत. सर काय म्हणाले या संदर्भात? शिवप्रतिष्ठान ग्रुप कांबळेवीर यांनी मुळात तसं एक ध्येय घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मालमत्ता, गड किल्ले यांचं संवर्धन होणे गरजेचं आहे, परंतु ग्रुप छोटा असल्यामुळे ते ग्रुपच्या वतीने फुलना फुलाची पाकळी खारीचा वाटा म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाल त्या 2-3 वर्षासह जवळजवळ 20-25 गड सर केलेले आहेत आणि त्याच्यात अशाच प्रकारचं साफसफाईचं एक खारीचा वाटा म्हणून ग्रुपतर्फे जे काम करीत येत आहेत त्यांना अशीच सदिच्छा लाभून सगळ्यांना सुबुद्धी हो एवढंच सांगतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. सत्तेचा दुरुपयोग कशा पद्धतीने होतो याचा अनुभव जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी जवळून आला. यावेळी आलेले वाईट अनुभव आणि माझ्यासोबत असणाऱ्या मंडळींचा झालेला खडतर प्रवास ऐकल्यावर असं कोण म्हणणार नाही की मी जिल्हा बँक अध्यक्ष सहज झालो. तो सर्व प्रवास भविष्यातील राजकारणासाठी एक धडा होऊ शकतो. अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही किस्से सांगताना जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांचं मन भरून आलं. पाहुयात काय म्हणालेत मनीष दळवी. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याचा अनुभव मला खूप जवळून आला की ज्याच्यामध्ये मला इतक्या तात्काळ जामीन द्यावे लागले, अजून खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि त्या केसमध्ये तो माणूस नंतरच्या पुढच्या काळामध्ये ना आरोपी आणि ना साधा साक्षीदार होऊ शकला. मग त्यांच्या सगळ्या चौकशीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की या माणसाचा याच्याशी काहीच संबंध नाही, उलटा संबंध जोडला तर कदाचित ती केस अजून वीक होऊ शकते. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी माझ्या त्या सगळ्या वेळी जप्त केल्या गेल्या त्या मग स्वतःहून फोन करून त्यांनी पाठवून दिली. त्याच्यासाठी मला कोर्टात पण जावं लागलं आणि म्हणून मला आता ती काही गोष्ट इथे चर्चा करावीशी वाटते. याचं कारण की नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता समोर आहेत
आणि म्हणून मला हे जाणीवपूर्वक सांगावं लागतं आणि सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या वेळी आणि त्या शुभेच्छेच्या वेळी ह्या गोष्टींवर चर्चा करणं काही योग्य नाही, परंतु ते मुद्दा म्हणून मी सांगतो की या सगळ्यामध्ये जेव्हा ती परिस्थिती अशी निर्माण झाली की मला मतदान करता येणार नाही आणि त्यावेळी माझ्यासोबत माझे सहकारी, आता इथे बबलू आहे किंवा म्हणजे काही सहकारी आहेत, इथे प्रभू बसले आहेत आणि माझे मतदार इथे आहेत, विश्वनाथ गुरु दिसले आहेत, काका नडवळ आहेत, असे सगळे बरेचसे सहकारी इथे आहेत की ज्यांना एका दुसऱ्या राज्यातून जिल्ह्यात सकाळी पहाटे मतदाना दिवशी प्रवेश करत असताना आपल्याला काय काय प्रसंग ओढावू शकेल की त्यांना हुडीतनं आणावं लागेल काय, की त्यांना दुसऱ्या कुठल्या यंत्रणेतनं आणावं लागेल काय, कदाचित गाड्यांमधनं वेज बदलून आणावं लागेल, अशा प्रकारचा रात्रभर आमचा अभ्यास चालू होता. आणि मग सकाळी तिथे बोंबलेकर बसले, ते असतायत तुम्ही काय काय बोलू, कारण ते रात्रभर जागे होते आणि सगळ्यात माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त चिंता त्यांना होती की उद्या आम्ही मतदान केंद्रापर्यंत पोहोचू काय नाही, मतदान केंद्रात पोहोचलो तर मग सोडा, मग काय पण होते, मग आम्ही बघतो काय. आणि मग त्यांना, कारण मला सकाळी 8 वाजेपर्यंत मत घालायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती, कारण 10:30ला सुनावणी होती आणि तिथे मला निर्णय काय होईल त्याच्यावर सगळं अवलंबून होतं. आणि मला एक गोष्ट आठवते, सकाळी 4:45 4:30 4:45ची गोष्ट असते, ती सगळी मंडळी तयार झाली आणि आता निरोप घ्यायची वेळ आली आणि सगळ्यांना मी सांगत होतो की आता निवडणूक तुमच्या हातात आहे. आता मला कॉन्फिडन्स नव्हता, कारण काय आहे की आता निवडणूक हाताच्या बाहेर गेली आहे, मला आता तर परत प्रसंगाला सामोरं जायचं आहे. आणि मी तर 4:45 वाजता या सगळ्यांना एकत्र केलं आणि एवढंच सांगितलं की तुम्ही इतके लोक आहात, विचार करा, हरला तरी चालेल आणि जिंकलो तरी चालेल, परंतु तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा, बस, बाकी काय पण होऊ. आणि मला साहेब अभिमान वाटतो की ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने, कारण त्यांचा जो ज्या ठिकाणावरनं अगोदरचे 3 दिवसाचा प्रवास आणि ते जर मी कधी मुद्दामून जर लिहून काढलं तुमच्या लक्षात येईल की ते कदाचित भविष्यातल्या राजकारणासाठी एक धडा होऊ शकेल, अशा प्रकारचा वाईट प्रवास 3 दिवस. ते समीर बसलाय, त्याची आई तर वयस्कर होती आणि त्याच्याही पलीकडे ते कोणशेकर बसले आणि त्याचे काका, म्हणजे त्यांचे वय मला वाटतं 85च्या आसपास असेल, त्यांना धड ऐकू येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. परंतु त्या सगळ्या मंडळीने माझ्यासाठी ज्या पद्धतीने 3 दिवसाचा जो प्रवास केला, हा प्रवास जर तुम्ही सगळ्यांनी ऐकला आणि त्याची माहिती घेतली किंवा ते कशा पद्धतीने मतदान केंद्रापर्यंत आले आणि त्यांनी मतदान केलं, हे प्रवास केल्यानंतर आणि ते सगळं ऐकल्यानंतर इथे बसलेला कोणीही म्हणणार नाही की जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा माणूस सहज झाला. आणि म्हणून त्या सगळ्याचं श्रेय जे आहे हे त्या मंडळीनं जातं की ज्याने त्या वाईट वेळामध्ये मला ज्या पद्धतीने मदत केली किंवा स्वतः उमेदवार आहे आणि स्वतः जिंकायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने ती सगळी मतदानाची प्रक्रिया सांभाळली, मी ते ऋण कधी आयुष्यात विसरू शकत नाही. कदाचित याच्यापेक्षा खूप मोठे मोठे यश मला मिळतील, याच्यापेक्षा खूप मोठ्या पदांवर मी जाईल, परंतु हा जो आयुष्यातला अनुभव आहे, हा आयुष्यातला अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. कारण खूप वाईट अनुभव होता. खूप 3 दिवस 3 रात्र आम्ही झोपलो नव्हतो. अशी परिस्थिती होती की आम्ही ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये चौकशी करायला जायचो तिथेच कदाचित पुढच्या तासाभरामध्ये पोलीस यंत्रणेचा फोन यायचा. मग तिथे एकदा तर रात्री सगळ्यांना रात्री झोपलेले असताना उठवलं आम्ही आणि म्हटलं चला आता बॅगा बघा आपल्याला निघून जायचं आहे. बऱ्याच वेळा पिक्चरमध्ये तशा प्रकारची स्टोरी आपण बघतो. परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला या वेंगुर्ला वासियांनी साथ दिली आणि म्हणून आज मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष होऊ शकलो याची जाणीव आजही मला आहे. या पुढेही कायमस्वरूपी राहील आणि त्या ऋणात राहूनच मला हे सगळं काही काम करायचं आहे आणि ती प्रेरणा मी त्याच्यातून घेतलेली आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या मंडळींनी आपला प्राण समजून आपल्या जीवाची पर्वा न करता माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो विश्वास याच्यासाठी टाकलाय
की तुला तिथे निवडून जायचं आहे, तुला जिल्हा बँकेमध्ये निवडून जाऊन काम करायचं आहे आणि ते काम करत असताना जरी सिंधुदुर्गासाठी काम करत असलास तरी सुद्धा आपल्या तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी, आपल्या सर्वसामान्य माणसासाठी तुला तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि ते प्रामाणिकपणे मी काम करू शकतो असा जो विश्वास त्या मंडळीने टाकला आहे, तो विश्वास सार्थकी लावण्याचं जे काम आहे हे पुढच्या कालावधीमध्ये, जो काही कालावधी मला अध्यक्ष म्हणून काम करायला मिळेल त्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी करेन. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही. शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात हा खासदार विनायक राऊतांचा दलाल आहे. हे पैसे घेऊन जिल्ह्यात पदनियुक्त करतायत असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय. पाहूया. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, मी खोटं बोलणार नाही. अरे बबन थोरातला तुम्हाला सांगतो, आपल्या हिंगोली जिल्ह्यामधून, नांदेडमधून 3-3, 4-4 वेळेस काढलं. यांची आदत सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाला सुद्धा माहित आहे की हे कोणत्या पद्धतीचं माणूस आहे. हे दलाल माणूस आहे. हे विनायक राऊत साहेब जे खासदार आहेत यांचा हा दलाल आहे. तुम्हाला सांगतो, विनायक राऊत साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी याच बबन थोरातनी माझ्याकडून 1000 लोक जेवणाचे पैसे घेतले. यांनी 1 लाख रुपयाचा क्रिकेटचा बक्षीसचा इनाम माझ्याकडून घेतला. याच बबन थोरातनी मला सांगितलं, तुला पुढचा जर आमदार व्हायचा असेल तर तुला विनायक राऊत साहेबाला चांगलं गिफ्ट देणं लागल. सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पाटलाने त्या दिवशी जे सांगितलं ते काही खोटं नव्हतं. जी सोन्याची चेन त्यांनी मला मागितली होती ती चेन सुद्धा मला वाटते की विनायक राऊतच्या गळ्यामध्ये मी घातली. आणि ज्या वेळेस मी फोटो काढत होतो त्यावेळेस हाच बबन थोरात म्हणला, छिक 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 फोटो काढायची नाही. असा हा बबन थोरात. अहो हा बबन थोरात आता जो मरायला नाही जिल्हा प्रमुख करायचे. अरे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख संतोष बांगर आहे. आणि जे कोणी तुम्ही हे जिल्हा प्रमुख करण्यासाठी हे रेसमध्ये लोक कोणी चेलाचेपाटी आणलेत ना, तुम्हाला सांगतो येणाऱ्या 8 दिवसामध्ये पुन्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये जर भूकंप जर झाला नाही तर हा संतोष बांगर माझं नाव बदलल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज तुम्हाला सांगतो, घोडे बाजार चालू झाला. याला जवळ धरायचं त्याला दूर करायचं, याला जवळ धरायचं त्याला दूर करायचं आणि या लोकांकडून पैसे उकळायचे. कोणाला संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख करायचं, कुणाला जिल्हा प्रमुख करायचं, कुणाला तालुका प्रमुख करायचं, कुणाला शहर प्रमुख करायचं. सन्माननीय माझे गुरु अशोकरावजी नाईक हे तुम्हाला सांगतो की यांना याच बबन थोरातला रात्री 12 वाजता तुम्हाला सांगतो की रेस्ट हाऊस मध्ये बंद करून टाकलं होतं. त्यावेळेस हेच बबनराव थोरात मला फोन करत होते की अशोकराव नाईक साहेबाला तुम्ही सांगा. अशोकराव नाईक साहेबाचं त्यावेळेस काही चुकलं नव्हतं. अरे हे बबनराव थोरात तुम्हाला सांगतो लय विचित्र माणूस आहे. त्या ज्या ठिकाणी हा माणूस जातो त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की गडबाजा करतो. त्या नंदुरबारच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पैसे घेऊन लोकांच्या जिल्हा प्रमुख पद दिले. याला जर तुम्हाला जर मी सांगायला जर गेलो तर बाळापूर, वारंगा, हिंगोली, शेनगाव अनेक कार्यकर्त्याच्या पैसे तुम्हाला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. उदय सामंतांच्या त्या बॅनरवरून कणकवलीत राडा.
शिवसैनिक पोलिसांमध्ये बाचाबाची। मिशन हर घर तिरंगा, सिंधुदुर्गात 2.5 लाख घरांवर फडकणार तिरंगा। आणि ठाकरे शिंदे वादात कोण भासते स्वतःची पोळी, कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स। बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची। पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। धन्यवाद।